उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा दिल्लीला गेले आणि तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांनी सुमारे तासभर चर्चा केली आहे। संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनामध्ये मतदारसंघ फेररचनेसारखं महत्त्वाचं विधेयक आणण्याचा सरकारचा मानस असल्याचं बोललं जात आहे आणि यामध्येच ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये सुरू असलेली न्यायालयीन लढाई ही देखील सध्या अंतिम टप्प्यावरती पोहोचली असल्याचं मानलं जातं। या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिंदे यांच्या दिल्ली वारीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। जाणून घेऊयात याच्यावरती आधारित आमचा हा रिपोर्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेहून थेट दिल्लीत। पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्षांसोबत चर्चा। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरनं तर्कवितर्क। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातल्या दरे या आपल्या गावी 3 दिवसांसाठी गेले होते। मात्र गुरुवारी त्यांनी अचानक आपला गावचा मुक्काम अर्धवट सोडला आणि मुंबई गाठली। शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार असल्यामुळे शिंदेंनी आपला प्लॅन बदलल्याचं सांगितलं गेलं। मात्र शुक्रवारी सकाळी एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा केली। या भेटीचं कारण सांगितलं गेलं ते ठाकरेंच्या शिवसेनेतनं शिंदेंसोबत आलेल्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबतची भेट। डेवलपमेंट के लिए उनके चुनाव क्षेत्र में जो भी डेवलपमेंट करना है इसके बारे में भी उनसे चर्चा हुई और इससे काफ़ी फायदा होगा राज्य सरकार की ओर से भी और केंद्र सरकार की ओर से भी। ये हमारे एमपीज को डेवलपमेंट के लिए सपोर्ट मिलेगा। शिवसेनेचे खासदार आणि पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय निवासस्थानी एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी अमित शहांचं कौतुक करायला आणि त्यांचा राजीनामा मागणाऱ्या विरोधकांवर तोफ डागायला शिंदे विसरले नाहीत। जे काही राजकारण आहे त्यांच्या आडून जे राजकारण करत होते, जंतर मंतरच्या ठिकाणी आंदोलन सुरू असताना त्यांच्या मागून राजकारण, त्यांच्या आडून राजकारण करणं हे करत असताना आत्ता त्यांचं आंदोलन संपलं आहे, परंतु यांचं काय संपत नाही आणि त्यामुळे आता राजीनामा धर्मेंद्र प्रधानजींचा पहिला मागितला, तो दिला आणि मोदीजींनी देखील कठोर ॲक्शन घेतल्या। एक जे निर्णय आहेत कायद्यामध्ये बदल केला। तर भाईंचा राजीनामा मागणं म्हणजे हे केवळ राजकारण आहे, कारण अमित भाईंनी नक्षलवाद संपवला म्हणून राजीनामा मागताय। अमित भाईंनी 370 कलम मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली हटवलं म्हणून राजीनामा मागताय। पूर्ण देशातला दहशतवाद, पाकिस्तानी दहशतवाद जो या ठिकाणी संपतोय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली, या सगळ्या ज्या काही बाबी आहेत ह्या सगळ्या करत असताना यामध्ये अमित भाईंचा मोठा सिंहाचा वाटा आहे। असं असलं तरी शिंदेंनी पंतप्रधानांशी स्वतंत्र चर्चा केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। चिन्हावरून सुरू असलेली सुनावणी अंतिम टप्प्यात आहे। उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केलाय आणि त्या युक्तिवादाची गरजेपेक्षा जास्त चर्चा रंगली आहे। या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। त्याशिवाय मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील गुरुवारी प्रथमच एकनाथ शिंदेंवर तोफ डागली होती, हे उल्लेखनीय। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरती विरोधी पक्षांनी सुद्धा आपापले तर्कवितर्क लढवायला सुरुवात केली। राजकारणामध्ये महायुतीमध्ये पण आलबेल नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि मला वाटतं एकमेकांना कक्षा करणं, एकमेकांच्याबद्दल स्पर्धा झालेली आहे। त्याच्या बाबतीमध्ये कदाचित ते नाराज आहेत का काय, त्यामुळे ते पंतप्रधानांना भेटत असतील किंवा दुसरी काही कामं असतील त्याच्या संदर्भामध्ये, किंवा आत्ता जे सुप्रीम कोर्टामध्ये त्यांची शिवसेना मान्यता प्राप्तच्या बाबतीमध्ये जी काही केस चालू आहे त्याच्या संदर्भात असेल तर मला वाटतं की त्या दोन्ही हेतूतून ते पंतप्रधानांना भेटत असतील। त्यांना दुःख आहे महाराष्ट्रामध्ये जो त्रास आहे फडणवीसांकडून, ते दुःख सांगायला वारंवार ते जातात आणि मला असं वाटतं की आता माननीय सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा पण प्रश्न आहे, त्याच्यावरही काही चर्चा करायला गेले असतील। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना जे कष्ट आहे, दुःख आहे
त्यांच्यावरचं निराकरण करण्यासाठी वारंवार ते प्रधानमंत्र्याला भेटत असतील. की कधी ना कधीतरी बीजेपी त्यांची साथ सोडेल आणि अशा प्रकारे जर कुठे निर्णय झाला तर बीजेपी किती दिवसपर्यंत त्यांना घेऊन जाईल याबद्दलची शंका त्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्यांचा कालावधी सुद्धा बीजेपीने ठरवलेला आहे. कधीपर्यंत साथ करायची कधी सोडायची त्यावेळेला शिंदेंना कळून चुकेल की आपल्यासोबत आता कोणीही नाही आहे, तर आपण एकटे पडलेलो आहोत. अर्थात या भेटी पाठीमागे खासदारांची बैठक आणि विकास सोबतच पाऊस पाणी अशी कारणं सांगितली जात असली तरी एकनाथ शिंदे अचानक दरेगावी गेले किंवा दिल्लीला गेले किंवा दरेहून दिल्लीला गेले तर चर्चा होणारच. नवी दिल्लीहून सोमेश कोलगेसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.